ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41. नमस्कार, मी शुभम पाचरणे. सी न्यूज मराठीच्या कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने आपण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी आलो आहे. अनेक नागरिक आहेत आपल्यासोबत या ठिकाणी. आता त्यांच्या मनात कोण खासदार या ठिकाणी पाहणार आहोत. कोण पाहिजे खासदार? नमस्कार, मी भिका पाराजी गागरे. आपलं खासदार तसं पाहायला गेलं तर सुजयदादांपेक्षा कुणी मोठं नाहीये. तसे अनेक खासदार जरी पंक्तीला उतरले असले पण तरी सुजयदादा विखे पाटील 2.5 ते 3 लाख मतांनी विजय होणार. आणि येथे जेवढे कार्य बघितलं, नवनागापूर बघितलं, वडगाव गुप्ता बघितलं, तर सुजयदादांचे जे कार्य आहे हे अगणित आहे, ज्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. आणि जे आत्ताचे जे नेते त्याच्यापैकी सुशिक्षित म्हणजे डॉक्टर, न्यूरोतज्ञ म्हणून सुजयदादा विखे पाटलांची सगळीकडे प्रचिती आहे. तसंच इथे वडगाव गुप्ताच्या आम्ही कोण्या कोपऱ्यात गेलो, सरपंच साहेब असो किंवा कोणतंही असो, परत आपल्या अनेक वाड्या बसता हिंडलो तर तिथल्या महिलांनी सुजयदादाविषयी चांगली प्रतिक्रिया दिली की आमच्या डोळ्याचे कामं केले. कोणी वृद्ध असतील तर कोणाच्या गुडघ्याचं ऑपरेशन केले, कोणाच्या नेत्राचं ऑपरेशन केले. तसं 2000 शतक जसं लागलंय तर ह्या भारत देशावर नव्हे तर जगावर अनेक संकट आले. त्यातलं हे कोरोना जागतिक संकट होतं. त्या सुजयदादांनी स्टंटबाजी न करता अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, अनेक रेडमिसिव्ह उपलब्ध करून दिल्या, अनेक प्रकारच्या गोळ्या, औषधं, अन्न उपलब्ध करून दिले. जे म्हणजे सांगायला वेळ नाही, सांगायला शब्द नाही, अशा स्वरूपात वडगाव गुप्ता किंवा नवनागापूर असो अनेक सुविधा उपलब्ध केल्या. सुजयदादांनी मेन म्हणजे रोडचं जे काम केलं, वडगाव गुप्ता ते पिंपळवाडी ते 1,36,00,000 अशा मोठ्या रकमेचा त्यांना मोबदला मिळून दिला व तो रस्ता सोयीस्कर केला की जेणेकरून इथल्या दळणवळण साधनामध्ये लहान मुलं असू द्या किंवा अन्यथा स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, यांना दळणवळणाला त्यांना व शिक्षणाला मदत मिळाली. असे अनेक कामं केली त्यांनी, असे अनेक कामं. कोण पाहिजे खासदार? 2 जण या ठिकाणी उभे आहेत, सुजयदादा विखे पाटील, निलेश लंके. त्यांचं काम कसं वाटतं? त्यांचं इकडे काही काम नाही. सुजयदादांचे जे कामं केलेत, गजानन कॉलनी ते वडगाव गुप्ता रोड, वडगाव ते पिंपळगाव रस्ता, असे मोठमोठे कामं केलेले आहेत. दत्त मंदिर परिसरातही भरपूर कामं झालेली आहेत. या ठिकाणी अजून शेतकरी आहेत आपल्यासोबत. काय बाबा, 2 खासदार आहेत, 2 विखे पाटील उमेदवार आहेत. विखे पाटील कोण? सुजयदादा विखे पाटील. काय त्यांच्या कामावर काम भरपूर आहे त्यांची. आणि आपल्या गावात झाले? हो, भरपूर कामं झाली. 1,37,00,000 का 38 लाखांनी काम दिले, 1 कोटी. त्याच्यामुळे तेच पाहिजे. युवा म्हणून काय वाटतं आता कोण? युवा म्हणून सुजयदादा विखेच. कारण की काहीच समोरचे म्हणतात दादा फोन उचलत नाही. दादांनी तेवढी कामं नाही, त्यांची लेवल आणि यांची लेवल मध्ये फरक आहे ना. म्हणून सुजयदादा विखे त्यांचे कामं सगळे बघा तुम्ही, सगळे कामं चांगलेच आहे. आणि विशेष म्हणजे हॉस्पिटल सगळ्यात मोठं काम हे त्यांचं. बाकी दुसरीकडे फिरले नाही तरी चालत, पण हॉस्पिटलमधून त्यांना सपोर्ट चांगला आहे. काय वाटतं सुजयदादा विखे पाटील येतील? सुजय विखे नगर जिल्ह्यासाठी एकदम चांगले व्यक्तिमत्व हे बाहेर आलेलं आहे की सुजयदादासारखा हुशार शिकलेला माणूस की नगरसाठी काम करतोय. त्यांच्यासारखं काम मला तरी नाही वाटत की कुणी करेल, म्हणून की नगर जिल्ह्याचा ज्या दृष्टीने विकास होतोय त्या दृष्टीने एकदम खूप चांगला विकास चालू आहे. की सुजयदादा की 2 ते 2.5 लाखाच्या मतांनी निवडून येतील हा विश्वास आमच्या वडगावकरांना पण आहे आणि नगर जिल्ह्याकरांना पण आहे. नगर जिल्ह्यासाठी काय सांगताना अजून कोण व्हायला पाहिजे खासदार? सुजयदादा विखे पाटील. का बरं सुजय? आतापर्यंत जो मतदारसंघाचा विकास झालाय तो त्यांच्या एवढा कोणीच केलेला नाही. त्यामुळे फक्त सुजयदादा विखे पाटीलच. निलेश लंके बी आहेत? नाही, त्यांचं काही काम नाही इकडे आमच्याकडे. काय सांगता तुम्ही? सुजयदादा विखे पाटील. का बरं? कारण की जो नगरचा मोठा उड्डाणपूल असेल, बायपास असेल आणि विविध शासनाच्या योजना असेल
तर जे मतदारसंघामध्ये आणि देशामध्ये वनश्री जो योजना असेल की जे अपंगांना असेल वयोवृद्धांना असेल जे सर्व काही किट असेल ते पोचायचं काम मतदारापर्यंत त्या मतदारसंघापर्यंत सुजयदादा विखे यांनी केलंय आणि म्हणून अहिल्यानगरचा खासदार हा सुजयदादा विखे पाटीलच होणार. काय वाटतं बाबा ज्येष्ठ नागरिक म्हणून? विजय दादा निवडून येणार. त्यांनी आमचे चांगले कामं केले, सहकार्य केलं, आम्हाला गरीब गरोबाला हाती धरलं. काय सुजयदादा 100% बहुमताने निवडून येतील याची सगळ्या वडगाव आणि दत्तनगर परिसरात ग्वाही देतो. मी सुजयदादा यांचा समर्थक आहे आणि सुजयदादाला निवडून आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करीत आहोत आणि आमचा प्रयत्न कायम राहील. आमचं एक धोरण असं आहे की आमच्या गावासाठी सुजयदादांनी खूप काही निधी दिला. 1,34,00,000 रुपयाचा निधी घरपोच निधी आम्हाला त्यांनी मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करणार निवडून येण्यासाठी. या ठिकाणी अनेक नागरिक येतं, या ठिकाणी यांना विचारणार आहोत आपण कोण बनेल आता खासदार. आणि या ठिकाणी आता नगर आणि पारनेर या ठिकाणी खासदार बी यांच्या इथं होतं आणि आमदार आता आमदार बी या ठिकाणी उभे राहिलेले उमेदवार म्हणून. काय वाटतं तुम्हाला? समांतर होईल, एक पारडा जड राहील समजा, लढत चुरशीची राहील. निधी भरपूर आला, काम कुठलंच नाही झालेलं. काय वाटतं तुम्हाला? आमचं मत असं आहे की लंके साहेबाला निवडून द्यायचं. गरीब माणूस, सामान्य माणूस आहे, चांगले कामं करतील अशी अपेक्षा आहे. मोठ्यांना निवडून देऊन बरेच दिवस झाले, आता गरीबाला द्यायला पाहिजे. विकेंडचं काम आहे भरपूर, पण आता यांना संधी द्यायला पाहिजे. या ठिकाणी अजून युवक येतं, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण. काय वाटतं तुम्हाला कोण व्हायला पाहिजे खासदार? निलेश लंके. का बरं निलेश लंके? कामं भरपूर आहेत, कोरोनाच्या टायमामध्ये खूप कामं केलेत, गोरगरिबांची सेवा केली. वडगाव उपतामध्ये 80% निलेश लंके, 20% सुजय विखे अशी लढत होईल. बर, सुजय विखेंचं काय? सुजय विखेचे कामं नाही सर. वडगावमध्ये निलेश लंकेने 3 कोटीचा पूल दिलेला आहे. सगळं गाव प्रकाशमय केलं, स्ट्रीट लाईट वगैरे भरपूर अशी कामं केलेत. अजून काय अपेक्षा आहे? हे नाही, खासदार व्हावात तुझ्या अपेक्षा, आणि 100% होतीलच. गावात काय विकास बाकी आहे, अजून काय व्हायला पाहिजे असं? वडगाव उपतात विकास भरपूर झालेला आहे पहिला आधीच. आता विकास करायला काय गावात राहिलंच नाही, आधीच खूप विकास झालेला आहे. अजून काय अपेक्षा नाही? काही नाही, ते रोड रस्ते गोरगरिबांची कामं व्हावं, निलेश लंके खासदार व्हावं एवढंच. काय वाटतं तुम्हाला युवा म्हणून? बोला बोला. शेतकऱ्याची जाण असलेला खासदार आम्हाला पाहिजे. शेतीविषयी सध्या भरपूर द्वेष आहे लोकांच्या मनात. शेतकऱ्यांचा जे विचार करेल तोच खासदार पाहिजे आम्हाला. कोण व्हायला पाहिजे काय वाटतं? ते 6 तारखेला 4 तारखेला कळलेच तुम्हाला. या निवडणुकीत जो होईल तो तुम्हाला नाही का ज्यावेळेस समजून आले की नाही खासदार कोण होईल तो होईल, पण हवा सध्या निलेश लंके साहेबांची हवा जास्त वाटते. निवडणुकीमध्ये राजकीय लोक हे अनेक हे सांगतात योजनांचे माहिती आश्वासन योजनात काय कुठं दिसत नाही भाऊ, आम्हाला तर काही दिसलं नाही अजून. मग काय माहित पाठीमाग कुठे झाले काय नाही सांगू शकत, पण समोर काय दिसलं नाही अजून, त्याच्यामुळे पुढे काही बोलणं मजा नाही. त्याच्यामुळे आम्ही लंकेची ही खरी गोष्ट आहे, अजून योजना पब्लिकला माहितच नाहीत. पब्लिकला जे माहिती पाहिजे ना त्या गोष्टी माहितीच होत नाहीत, आणि ते माहिती नसल्यामुळे नाही फक्त हवा चालते, हवेच्या भरात नाही का काही पण माणूस बोलून जातो त्या टायमाला. जसा मोबाईल आमदार होता नगर शहरात अनिल भाई राठोड, त्यांच्या धर्तीवर पाय ठेवणारा असा खासदार लोकांना अपेक्षित आहे. जो फोन केल्यावर फोनवर बोलला पण पाहिजे, भले काम प्रत्यक्षात नाही केलं तरी चालेल, पण लोकांचं समाधान तरी तेवढं झालं पाहिजे निदान. असा खासदार झाला पाहिजे. काही सर्वसामान्य आता सर्वसामान्य जनता अशी हुशार थोडीशी हुशार झाली आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाही. हा मतदानाचा हक्क वाजवायचा आहे, हा मतदानाचा हक्क कोणाला मतदान करायचं कोणाला नाही हे त्याला आता कळू राहिलेलं आहे लोकांना. त्याच्यामुळे सांगायचं एवढंच की या वडगावमधून सुद्धा चांगली लढत टक्कर चांगली होणार आहे, मला एवढं वाटतं 100%. सांगता येणार नाही आता, पण लढत टक्कर चांगली होणार आहे, बघण्याजोगती टक्कर राहणार आहे. हे आपल्या अहमदनगरमध्ये दक्षिण, त्याच्यामुळं सांगता येणार नाही कोण निवडून येणं कोण नाही, पण एवढंच सांगन मी का टक्कर एकदम हाईट काटेकी टक्कर होईल. सर्वसामान्य जनता हुशार आली, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही काय नाही. आता मी तर काय बोलून नाही कोणाला, मी ते 13 तारखेला मतदान जाणार त्यावेळेस बटन दाबणार.
काय सांगता युवा म्हणून? युवा म्हणून मी एवढं सांग की सुजयदादा विखे आपल्या हक्काचा माणूस आहे आणि एका शब्दावर कोणत्याही शब्दावर आमच्या गावाचा खूप विकास केला आहे त्यांनी आणि वर मोदीला पाहून बी आम्ही मतदान सुजयदादांनाच करणार आहे आणि काय 100% वाटतं बाबा? 2 लाखाच्या लीड 2 लाखापेक्षा जास्त लीडने सुजयदादा निवडून येतील. काय वाटतं बाबा, कोण व्हायला पाहिजे? सुजयदादा का बरं? त्यांनी भरपूर कामं केलेली. आपल्या गावात आपल्या गावात, आमचं गाव वडगाव, भरपूर कामं झालेली. काही आपल्या शासनाच्या योजना पोहोचल्या? हो, सगळं पोहोच. अहमदनगरहून शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.